सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो। आपण दररोज देवपूजाही करत असतो, पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात। आता हे नियम कोणकोणते आहेत तर अगदी छोटे छोटे नियम आहेत। आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या पूजेचं पूर्णपणे फळ मिळत असतं। आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजाही करत असतो। तुटके फुटके कसे का होईना पण आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते अशी देवपूजा करत होते। त्यांचेच पाहून आपणही देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तर तरी ती बरी। पण खरंच सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन हे केलं पाहिजे। जर तुम्ही या ठिकाणी नियमांचं पालन केलं, या सर्व गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण 100% फळ सुद्धा मिळणार आहे। आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काहीही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत। तर हे दोष का लागतात याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर तुम्ही देवपूजा करत असताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात। तर या गोष्टी कोणत्या आहेत, तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी सुद्धा येऊन जाणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, धूप हे लावत असतो। पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्या अगोदरच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे। बघा, देवपूजा करण्या अगोदर जर तुम्ही दिवा लावला तर या ठिकाणी तुम्हाला 100% फायदा होईल। तुम्ही दिवा हा शेवटी लावता, तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे। कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं। तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे। आता कित्येक जण बघा, गावाकडे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात। काही ठिकाणी आजोबा करत असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात। परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। तुम्ही बसायला एक आसन घ्या। तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करू शकता आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये। प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे। आपण म्हणतो जाऊ दे, कुठे गार लागतंय, खाली बसू। देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटे काम आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं, परंतु असं करू नका। हे देखील एक मोठी चूक असू शकते, आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरातल्या सर्वांना लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात। तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा। यानंतर आपण जेव्हा कधी देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची, बघा आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठी कटोरी घेतो किंवा एक ताम्हण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण देव असतील तर ते सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो। पण बरेच जण या पद्धतीने देवाची अंघोळ आटपतात, तर आपल्याला असं करायचं नाही। किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात। जर तुम्ही अशा 2 पद्धती वापरत असाल तर आजच तुम्ही थांबायचं आहे, सावधान व्हायचं आहे। आपल्याला देवांना अंघोळ कशी घालायची, चुकूनही अशा पद्धतीने घालायची नाही। यामुळे आपल्याला 100% दोष हे लागत असतात। देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हणात किंवा एका ताटलीत काढून घ्या। त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे ते गंगाळ किंवा ती कटोरी कुठलंही भांडं असू द्या
ते भांडं घ्या। यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हाताने एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे। हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे, म्हणजेच आपल्याला दोन हाताने पूजा करायची आहे। सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि घरातून पाणी ओता, म्हणजेच वरून पाणी ओतायचं आहे। या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने या ठिकाणी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा अंघोळ घालून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा। मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला। बोटाने ही मूर्ती चोळून घ्या। तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखाद्या छोट्या ग्लास घ्या, तो पातेल्यामध्ये ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला। किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग घ्या, तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना अंघोळ घालू शकता। तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाही। बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण एकत्रितपणे अंघोळ घालत असतो तर ही सर्वात मोठी चूक आहे। जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र अंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण अंघोळ करतो का? नाही ना। त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं। थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे। या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे। यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे, जे हे पाणी आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं, तर आपल्याला अशी चूक ही करायची नाही। तुळशी मातेचे एक स्वतंत्र पवित्र आहे, ती एक स्वतंत्र देवी आहे। माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतात। बघा, सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही काळजीपूर्वक ऐका। आता हे अंघोळीत घातलेलं पाणी, देवाचं जे पाणी आहे, तर एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता। तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे। हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही। तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठमोठी झाडे असतील, गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे। किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलंही झाड नाहीत, तर मग अशा त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील तर त्यांनी त्या झाडाला हे पाणी ओतायचं आहे। यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पवित्रही राखलं जातं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं आहे, त्यासोबतच हे पाणी कोणतं घ्यायचं आहे। तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात, तर आपल्याला असं करायचं नाही। तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे। देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे। अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे। जर तुम्ही अंघोळीच्या अगोदर हे पाणी भरून ठेवला तर या ठिकाणी तुम्हाला दोष लागू शकतो, तुमच्या घराला सुद्धा दोष लागू शकतो। आता ज्यांच्याकडे पाणी 4-4, 5-5 दिवस येत नाही किंवा 8-8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं आहे? मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं? तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका तुळशीत किंवा हुंड्यांमध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता। आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं, ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, तर त्यांनी काय करायचं आहे? तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो, त्यांनी काय करायचं? तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेला पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2 थेंब टाकून त्या पाण्यामध्ये तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता। तर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं ठेवण्यासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा परोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही
किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का या देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या चुका करू नका, अन्यथा देव पूजलेल्याचा फायदा होणार नाही। यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुमचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा आहे? तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। म्हणजेच आपल्या डावा हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला या ठिकाणी तेलाचा दिवा ठेवायचा आहे। बघा, एकंदरीत देव आपण समोरासमोर पूजत असतो, त्यामुळे तुम्ही या दिशा आहेत तर या दिशा समजून घ्या। यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो तर ती फुलं सुकल्यानंतर ती कधी कधी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत, ते लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत। किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खट्टा करून या ठिकाणी पुरू शकता। म्हणजेच बघा, याचं निर्मल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते। आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीच टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत, पायदळी देखील तुडवायची नाहीत, यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात। आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या वस्तू असतील, आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे। अशी ही फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका। थोडासा आपल्याला वेळ लागतो, पण ते व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहेत। जर तुम्ही देवाची पूजा या ठिकाणी कचऱ्यामध्ये टाकली तर या ठिकाणी देवाचं पवित्र नाहीसं होऊ शकतं। यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का? तर नाही। बघा, तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता। आपल्या देवघरामध्ये जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो। याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल, बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा। आपल्याकडे बघा भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही, त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागत असतात। भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भरम लावायचा आहे। बघा, जो पांढरा भरम असतो, चंदन असतं, तर ते तुम्हाला लावायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अधीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे। रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे। अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचं आहे। स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही। तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे। बघा, या ठिकाणी कोणत्या देवांना कोणता गंध लावायचा आहे त्याची माहिती आपण सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावत असतो। आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते, आता ही राख सुद्धा आपल्या काही जण काय करतात, झाडू मारतात, चुपलीत भरून घेतात व ते कचरा टाकतात। तर असं करायचं नाही। तर ही राख आहे किंवा आपण धूप लावलेली असते तर ती धुपेची राख आहे तर ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल, कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता। त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लागू शकते। यामुळे आपल्याला दोषही लागत नाहीत। बघा, अगरबत्ती धूप वापरत असाल तर तुम्ही या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळे फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत। आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो, फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात, त्यामुळे तशी फुलं तुम्ही वाहिली तर चालत नाही। पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात। त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नसतात। फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता। त्याचबरोबर बघा, तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना वाहायची नाहीत। कारण बघा, काही ठिकाणी कसं असतं, लहान मुलं असतात, फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय लागलेली असते आणि आपण काय करतो की तीच फुलं आपल्या देवांना वाहत असतो। जर तुम्ही अशा पद्धतीचे फुले देवाला वाहत असाल, चुकूनही आपल्याला असं करायचं नाही। फुलं वाहताना ती कधी हातात घेऊन पाहायची नाहीत, वाहायची नाहीत। आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहायची आहेत। तर बघा, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या पण आपण कळत नकळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात, आपल्या घरातील सर्व नागरिकांना, सर्व या ठिकाणी भक्तांना लागत असतात। आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं।
आता काहीच मंदिर आहेत की जे आबावीवर टांगलेले असतात किंवा उंच असतात, मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते। मग तुम्ही म्हणाला आता उभे राहून देवपूजा करायची, मग बसायला आसन कसं घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या। तुम्ही जमिनीवर या ठिकाणी थांबून देवपूजा करू नका, पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवरती ठेवायचा नसतो। मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो तेव्हा त्या ठिकाणी बघा हा जमिनीला अर्पित होत असतो, त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्याखाली एक छोटीशी प्लेट ठेवा, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता। तर बघा, या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती पाहिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ जर तुम्हाला या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि जे तुम्हाला सांगितलं होतं की देवांना जे आपण या ठिकाणी अंघोळ घातलेलं पाणी असतं, तर ते पाणी आपण झाडांना घालू शकतो।